नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी आलोय अयोध्यामध्ये, उत्तर प्रदेश, राम जन्मभूमी अयोध्या। तर कालच 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आज 23 तारखेला भक्तांसाठी दरवाजे मोकळे झालेले आहेत। समोर बघू शकता सूर्यदेव स्वागतासाठी उभे आहेत आणि इथूनच दर्शनासाठी आम्ही चाललोय। तर चला मित्रांनो, हे बघू शकता अतिथी देवो भव। रस्त्यात असे भरपूर सारे फुलांनी सजवलेले बोर्ड आहेत। तर समोर बघू शकता एक नंबर व्ह्यू आहे सूर्यदेव आणि सूर्यपथ। तर सूर्यस्तंभ इकडे 10 तिकडे 10 असे 20 सूर्यस्तंभ असे प्रत्येक एंट्रन्सला आहेत। तर मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण व्हिडिओ काही चांगला नाही आला, कारण खूप गर्दी होती, माणसे आडवं येत होती। तर चला बघूया। बघू शकता एक नंबरचा व्ह्यू आहे। इथून 3 किलोमीटर राम मंदिर आहे आणि चालत आपल्याला जायचं आहे। तर चला हे बघू शकता झाडामध्ये लाइटिंग लावलेली आहे। पक्ष्यांच्या घरट्यासारखी लाकडाची वरती टपोरे बनवून आत लाइटिंग लावलेली आहे। आणि हे बघा पूल सजवलेला आहे। तर प्रत्येक जागी तुम्हाला मूर्त्यांचे सजावट दिसेल। सो गाइज, आम्ही इथं आलतो औद्योगिक विभागाला, तिथे बघायला गोळ्या वगैरे आहेत का नाही। तर आलतो मी, तर त्यांना सांगितलं सर्दी झाली आहे। त्यांनी काय केलं, सर्दीचं आणि तापाचं इंजेक्शन मिळून माझ्या तोंडात डायरेक्ट औषधच बसलं। बघू शकता इथं समाधी आहे। तर इथून खूप लांब लाईन आहे, खूप भक्त आलेले आहेत। आणि इथं बघू शकता असं झोपलेले 3 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे। तसल्यात तर रात्री झोपलेले आहेत। बघू शकता तुम्ही, एवढी थंड आहे का नाही। तर एवढ्या थंडीमध्ये पण एवढे भक्त लोक आलेत, लाखोनं लोक आलेत। तर चला पुढे बघूया। मित्रांनो, मी चाललोय आता हनुमानगडीकडे। हनुमानगडीची मान्यता असे आहे की राम दर्शन करण्या अगोदर हनुमानगडीची दर्शना केली जाते। रावणावर विजय प्राप्त करून हनुमानजी इथे गुफेमध्ये राहायचे आणि इथूनच रामकोटची रक्षा करायचे। जय श्रीराम। तर मित्रांनो, आम्ही आलोय हनुमानगडीच्या दर्शनाला। समोर बघू शकता हनुमानगडीचं मंदिर आहे। राम दर्शनाच्या अगोदर हनुमानगडीचं दर्शन घेतलं जातं। तर आम्ही हनुमानगडीच्या दर्शनासाठी आलेलो आहे। रांग थांबलेली आहे मागे, बघू शकता। बजरंग बली हनुमान हे महावीर। तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहेत अयोध्याच्या राम मंदिर। इथे समोर बघू शकता हे मंदिर आहे। आता इथूनच आत दर्शनाला जाणार आहे। 2:30 वाजेपर्यंत मंदिर बंद होतं। आता एंट्री चालू झालेली असेल, तर बघूया। चला तर मित्रांनो, फायनली लाईनमध्ये लागलेलो आहोत। बघू शकता पुढे लाईन किती लांब आहे आणि इकडं पुढे 2-3 किलोमीटर लाईन लागलेली आहे आणि समोर 2-3 किलोमीटर लाईन आहे। तिथं एंट्रन्स आहे, तिथं गेटवरती एंट्रन्स। आता बघूया किती वेळात दर्शन होतं। टाईम झालेला आहे आता 2:37 टाईम झालेला आहे आणि आत्ता दर्शनाला लागलोय। तर 2:30 पर्यंत बंद होतं, बरोबर 2:30ला उघडलेलं आहे। तर चला चलते रहिए लाइन में लाइन में
सो गाइस फायनली मंदिराच्या दर्शनाला आलेलो आहे तर गेटमधून एंट्री करतोय. सो गाइस फायनली राम मंदिराच्या आत एंट्री मिळालेली आहे. समोर एंट्री गेट आहे आणि जय श्रीराम जय श्रीराम. तर बघू शकता खूप गर्दी. आम्ही माहितीच आहे तुम्हाला दर्शन मध्ये आलतो लाईनीच्या तर तिथून डायरेक्ट आत दर्शनासाठी बघू शकता खूप आत खूप गर्दी आहे. थोडे माणसं आत सोडतायत तर आत बघूया बारीक कशा आहे. राम मंदिराच्या आत एंट्री केलेलो आहोत तर चला. सो गाईड 4 वाजलेत आणि दुसऱ्या लाईनीत पोचलो आपण. पुढं पण तसंच गर्दी पोचले. इथं गर्दी झाली आणि लाईन केलं तर समोर एका लाईनीने चाललेलो आहोत तर बघूया पुढं कसं होतं. सो गाईज एकदम शिस्तमध्ये लाईनी चालू आहेत. UP पोलीस एकदम शिस्तमध्ये नेत आहेत तर बघू शकता 10-12 लाईनी एकाच जाग्यात गेलेल्या आहेत. तर समोर लाईनीने सोडत आहेत. खूप गर्दी लाखोनं गर्दी आहे. तर बघू शकता टाईम 4 झालेला आहे. 2 वाजता 2:30 वाजता सोडलेले आहे. 4 वाजता लाईन अजून संपलेली नाही तर समोर बघू शकता अजून लाईन आहे. सो गाय समोर बघू शकता तिथं राम मंदिर आहे तर आतमध्ये आलेलो आहे तर लाईन्या चपला काढायला लाईन्या सोडलेल्या आहेत. तर हेलिकॉप्टर दर्शन आहे असे. सो गाइस इथून हेलिकॉप्टर दर्शन पण आहे. बघू शकता तुम्ही हेलिकॉप्टर दर्शन करू शकता. सो गाइस समोर बघू शकता श्रीराम प्रभूचं मंदिर आहे तर आपण आलेलो आहे दर्शनासाठी. तर लाईन बघू शकता खूप लाईन आहे तर बघूया आत गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर चला. युग राम राज का आ गया शुभ दिन आज का आ गया हुई जीत सनातन. तर मित्रांनो राम मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतोय. भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि सर्व वातावरण राममय झाले. आज 23 तारीख पहिल्यांदाच दर्शन घेत आहेत लोक. तर बघू शकता किती गर्दी आहे. तर चला तुम्हाला दर्शन करवतो. मित्रांनो हे आहे समोरचे रामललाचे मुख्य मंदिर जे की 2.7 एकर क्षेत्र व्यापते आणि रामललाची मंदिराची लांबी 260 फूट आणि रुंदी 235 फूट आहे आणि उंची 161 फूट उंच आहे. उतर रही मेरे राम की सवारी हो. स्वागत करता स्वयं मेरे भोले भंडारी हो.
नंबर पर दे देना, मैं आपको भेज दूंगा। पकड़ रहा मोबाइल, पकड़ दूंगा नंबर पर। तुमचा मोबाईल फोटो देना। अरे आपको भेजना, आपका नंबर बताओ। हाँ बताओ नंबर बताओ। 7 कोई दिक्कत नहीं है। हाँ वो फोटो सो गाइज फायनली मागे बघू शकता राम मंदिर आहे आणि दर्शन झालेलं आहे। 3 तास थांबून दर्शन झालेलं आहे। तर एकदम सुंदर सजावट आहे। तर टाईम खूप लोक आहेत, बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे। तर इकडे बघू शकता हे राम मंदिर आहे। आत व्हिडिओ काढण्यास अलाउड नव्हतं, टोटल कमांडो आहे तर मंदिरामध्ये, टोटल कमांडो। तर बघू शकता हे मंदिर आहे। तर जय श्रीराम। आज जश्न मनाओ सारी दुनिया में, मेरे राम प्रभु जी घर आए। राम जय जय। शादी जल्दी हो जाए। नहीं, यूट्यूब चैनल मोनेटाइज होगा या नहीं? रोहित ककार रोहित जय बजरंगबली। रामगढ़ी हाँ देखे वहीं पे। तर मित्रांनो अयोध्यात दर्शन झालेले आहेत आणि संध्याकाळचे 4 वाजले नाही तोपर्यंतच बघू शकता धुका आलेला आहे, थंडी लागत आहे। एवढी थंडी 5 वाजले, टायमिंग 5 झालेले आहे आणि थंडी बघू शकता इकडे पूर्ण धुका आलेला आहे। एवढं थंड लागते ना, बर्फात ग्लेशियरमध्ये आल्यासारखं थंड लागते। तर आता रूमला जावं लागणार आहे, सकाळ जाऊन काय खाल्लेलो नाही। तर जाऊया बघूया रूमकडे। तर चला। काय होत नाही ना। मित्रांनो मी आता चाललोय शरयू नदीकडे। पुराण कथामध्ये शरयू, घागरा आणि शारदा या नद्यांचा त्रिवेणी संगम होत असल्याचा उल्लेख आढळतो। असे म्हटले जाते की रामाचे पूर्वजांनी शरयू आणि गंगा नदीचा संगम केला होता। मात्र पुराणात असंही म्हटलं आहे की शरयूचा उगम विष्णूच्या नेत्रातून झाला। भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून दैत्याचा वध केला आणि ब्रह्माला वेद पुन्हा हस्तरित केले। त्यावेळी भगवान विष्णूच्या डोळ्यामधून आनंदाश्रू ओघळले। ब्रह्माने या आनंदाश्रूचे जतन करत ते मानसरोवरात टाकले। त्यानंतर निर्माण झालेल्या प्रवाहाला शरयू नदी असे म्हटले जाते। मित्रांनो हे आहे रामघाट रेल्वे स्टेशन, रामघाट हाल्ट। तर इथचं टाइम टेबल आहे ते रेल्वेचं, हे बघू शकता। सो गाइज फायनली दर्शन होऊन अयोध्येच्या एरियाच्या बाहेर आलेलो आहोत। तर हा व्लॉग मी इथेच संपवतोय। व्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब। तुमरे भी दुआरे, तुमरे भी दुआरे, आंगन आंगन घर घर राम जी पधारे।